श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जीवनात किती संकट आली, गरिबी, दुःख, अपमान सगळं सहन करावं लागलं, तरीही जर आपण गुरूंवरचा विश्वास कधीच सोडला नाही, तर गुरु आपल्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत. अशाच एक हृदयस्पर्शी कथा आहे श्री गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायात, ज्यात एक भक्त आपल्या अढळ श्रद्धेने आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. चला तर मग जाणून घेऊया या 4थ्या अध्यायाचा अर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायात गुरुभक्ती, श्रद्धा आणि सेवाभाव याचं अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. या अध्यायात असं सांगितलं आहे की जो भक्त आपल्या गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि मनापासून सेवा करतो, त्यांच्यावर गुरु नेहमी प्रसन्न होतात. एक भक्त आपल्या गुरूंची अत्यंत निष्ठेने सेवा करत असतो. त्याला गुरूंवर खूप श्रद्धा असते. गुरु त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला काही कठीण प्रसंग देतात, पण तो भक्त कधीही घाबरत नाही, नाराज होत नाही आणि गुरूंच्या आज्ञेचं पूर्ण पालन करतो. तो मनात एकच विचार ठेवतो की माझे गुरु जे काही करतील ते माझ्या भल्यासाठीच आहे. अशा प्रकारे तो भक्त आपली श्रद्धा आणि सेवा अखंड ठेवतो. गुरूंना जेव्हा त्याची भक्ती खरी दिसते, तेव्हा ते त्याच्यावर प्रसन्न होतात आणि त्याला आशीर्वाद देतात, त्याच्या सर्व अडचणी दूर करतात आणि त्याचं जीवन आनंदी व सुखी होतं. या अध्यायातून आपल्याला शिकायला मिळतं की आपल्या आयुष्यात गुरूंचं स्थान खूप मोठं आहे. आपण नेहमी त्यांच्यावर विश्वास ठेवावा, सेवा करावी आणि कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा कमी होऊ देऊ नये. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण तो भक्त खरा असतो, त्याला गुरु नक्कीच यश आणि आशीर्वाद देतात. हा होता श्री गुरुचरित्र पारायणातील 4थ्या अध्यायाचा अर्थ. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि अशाच अध्यायाचे अर्थ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण गुरूंची कृपा ज्या भक्तावर होते त्याचं आयुष्य नक्कीच बदलतं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.